बोगस बियाणे या ठिकाणी उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या येत आहेत। शेतकऱ्यांना खत मिळत नाही वेळेवर, खताची टंचाई थोडी प्रमाणात होती आहे। त्याच्यावर डीपीडीसी मध्ये बराच विषय चर्चेला गेले आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की बाबा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना की बाबा जे बोगस बियाणे आहेत, जे काही लॉट असेल, ज्या काही कंपन्या असतील त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करावी आणि खताची तुटवडा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पडू देऊ नयेची काळजी घ्यावी। खासदार साहेब, आपणही नांदेड शहरामध्ये राहत आहात आणि गेल्या 3-4 महिन्यापासून नांदेड शहरामध्ये महावितरणचा कारभार जो आहे पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे, तरी सुद्धा एकही लोकप्रतिनिधी किंवा कुणीच त्या संदर्भात आवाज उठवत नाही किंवा नागरिकांना वीज उपलब्ध होईल अशा प्रकारची कृती करताना कोणी दिसत नाही। काय सांगतो? नाही, आजच्या डीपीडीसी बैठकीमध्ये सर्वच लोकप्रतिनिधींनी, पालकमंत्री महोदयासहित सर्वांनी महावितरण विषयी बऱ्याच चर्चा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आमचे बालाजी कल्याणकर असतील, बोंडारकरजी असतील, यांनी प्रामुख्याने नांदेड शहरातील विजेचा प्रश्न असतील, 33 केव्ही नवीन उभारणी संदर्भात प्रश्न असतील, हे सर्व त्या ठिकाणी चर्चा केली आणि पालकमंत्री महोदयांनी येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये मुंबईला एक महावितरणची बैठक घेऊन या ठिकाणी इथले काही प्रश्न असतील ते सोडवण्यासंदर्भात शासनाला कळवणार। महाराष्ट्राबद्दलचे बरेचसे जेई असतील, नीट असेल, हे विद्यार्थी हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी राज्यामधून परराज्यामधून नांदेडमध्ये येऊन राहत आहेत। पण आता महत्त्वाचा इथं ज्वलंत प्रश्न असा आहे की बऱ्याच ड्रग्सच्या प्रमाण या ठिकाणी वाढल्याचं निदर्शनास येते आहे। त्याच्यामध्ये बऱ्याचशा ड्रग्स प्रमाणित गोळ्या असतील, औषधी असतील, हे सर्रास विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर मी त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी केली की याच्यावर कुठेतरी अंकुश यावा, त्याच्यावर ज्या ठिकाणी ह्या गोळ्या भेटत आहेत, ड्रग्स भेटत आहेत, त्या ठिकाणी कारवाई करावी। काय उत्तर दिलं प्रशासनाकडे? त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे एफडीएचे अधिकारी असतील त्यांना त्या ठिकाणी विचारणा केली आणि तात्काळ ह्याचा एक सर्वे रिपोर्ट तयार करून कुठं आपल्याला कारवाई करता येईल त्याचा अहवाल पालकमंत्री या ठिकाणी मागून घेणार।